वाडिया हॉस्पिटल हे 1934 साली कार्यरत झालं आणि 1949 पासून त्याचा ट्रस्ट म्हणून ते अस्तित्वात आलं। हे हॉस्पिटल 2009 सालपर्यंत महाराष्ट्रातल्या ह्या भागातलं एक अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल होतं, ज्या हॉस्पिटलमध्ये उत्तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशही अनेक लोक रेल्वेच्या सोयीमुळे इथे येत होते। या हॉस्पिटलचा इतिहास असा आहे की ज्या डॉक्टर वैशंपायनांनी हे मुळात स्थापन केलं, त्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आणि डॉक्टर वैशंपायनांनी सोलापूरचं VM मेडिकल कॉलेज सुरू केलं आणि पुढे ते डॉक्टर वैशंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज म्हणून त्याचं नामकरण झालं। 74 साली हे मेडिकल कॉलेज सरकारने ताब्यात घेतलं। हे हॉस्पिटल 2009 पर्यंत साधारण 300 बेडच्या कपॅसिटीने सुरू होतं आणि त्या काळात असलेल्या सर्व अत्याधुनिक उपकरणं ही या हॉस्पिटलमध्ये होती, ज्याच्यात CT स्कॅन, MRI, गॅमा कॅमेरा, कॅथलॅब अशी उपकरणं होती। काही कारणामुळं 2009 पासून आजपर्यंत हे हॉस्पिटल बंद राहिलं। आता गठीत झालेल्या नव्या सर्व टीमनी हे हॉस्पिटल पुनर्निर्मित करण्याचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे काम सुरू केलं आणि ह्या हॉस्पिटलची पहिली फेज म्हणून आम्ही 100 बेडचं इंडोर युनिटपर्यंत पोचण्याचा आमचा मानस आहे। त्यापैकी आता OPD 20 बेडचं इंडोर युनिट, पॅथॉलॉजी, CT स्कॅन, फार्मसी असे वेगवेगळे विभाग आता सुरू होत आहेत आणि आणखीन 4 ते 5 महिन्यात हे 100 बेडला पोचेल। ह्या वाटचालीमध्ये संपूर्ण समाजातील लोकांना आवाहन आहे की त्यांनी शक्य असेल त्या स्वरूपात हॉस्पिटलच्या उभारणीत मदत करावी, कारण हे हॉस्पिटल हे कुठल्याही वैयक्तिक व्यक्तीच्या किंवा वैयक्तिक संस्थेच्या फायद्याकरता नसून हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे। त्यामुळे हे आपल्या संपूर्ण समाजाचं हॉस्पिटल आहे, जे समाजाने उभं करून चालवावं अशी अपेक्षा आहे। वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा असा ढोबळ शब्द होईल अशी सेवा नाही, परंतु चांगल्या योजना अशा घेतलेल्या आहेत की दर बुधवारी सोलापूर शहरातले अनेक सिनियर डॉक्टर्स हे मोफत रुग्ण तपासणी करतील। त्या रुग्णाच्या पुढील तपासण्याचा खर्च आणि औषधाचा खर्च हा मोफत होणार नाही, परंतु बुधवारी कामगार दिवस आपल्याकडे असतो, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना फायदा घेता येईल आणि मुख्य सिनियर डॉक्टरची तपासणी मोफत होईल। त्याचबरोबर सरकारने लागू केलेल्या ज्या योजना आहेत, ज्याच्यात महात्मा फुले योजना वगैरे आपण ऐकतो, तर जेव्हा आम्ही 100 बेडचे होऊ तेव्हा त्या योजनांना एलिजिबल होऊ, अशा योजना आम्ही त्यावेळेला लागू करू। बालाजी परिवार जे आहे आता वाडिया हॉस्पिटलच्या पाठीमागे उभा आहे, बरोबर। आम्ही नॉर्मली बालाजी एमेन्स हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये काम करत असतो आणि जास्तीत जास्त आपण ग्रामीण भागात काम करत असतो। आपल्याला माहीतच आहे, स्मशानभूमी म्हणा, काही शाळा म्हणा, त्याच्यासाठी आपण काम करत असतो। परंतु सोलापूर सिटीमध्ये एकतरी ते रूपाबावानी स्मशानभूमी जे मोठं काम, म्हणजे लहान लहान भरपूर केले, मोठ्या कामामध्ये तो स्मशानभूमी, त्याच्यानंतर डफरीन हॉस्पिटल आणि धाराशा हॉस्पिटल, हे दोन्ही हॉस्पिटल खरं म्हणजे बघितल्यानंतर आम्हाला उत्साह आलेला आहे। तिथं गर्दी बघून, जे लोकांचा जो अनुभव बघून, सेवाचा अनुभव बघून आम्हाला वाटलं ते एक मध्यमवर्गीयांसाठी आणि जे आसपासच्या जिल्ह्यामधून जे येणारे पेशंटसाठी एक चांगला एक सेवा हॉस्पिटल व्हावी असा आमचं म्हणत होता। जेव्हा यांचा प्रपोजल होता तर सुरुवातीला मीच म्हणलं कुठंतरी सुरुवात व्हायला पाहिजे, OPD आम्ही करून देतो असं म्हणून मी सुरुवात केलं होता। आणि ते सुरुवात करताना असं वाटलं होतं 1-2 कोटीमध्ये होऊन जाईल असं वाटलं होतं, परंतु सुरुवात केल्यानंतर मग समजला
फक्त ओल्ड बिल्डिंग नसून ते दोन्ही बाजूला थोडं एक्सपॅन्शन पण करावं लागला. हे कमी पडत होता म्हणून दोन्ही बाजूला नवीन स्लॅब घालून दोन्ही बाजूला हे केले आणि टोटल 5,95,00,000चा खर्च झालेला आहे. आणि हे करत असताना जसं आमचा घर बांधतोय किंवा आमचं स्वतःचं हॉस्पिटल किंवा स्वतःचा ऑफिस बांधतोय ज्याच्यासाठी जो केअर घेतोय तसा इथं प्रत्येक गोष्टीचा आम्ही केअर केले. आणि जे आमचा मनातला जो विजन होता त्याचा आम्ही आर्किटेक्टनं जो मनोज मर्दा म्हणून जे आर्किटेक्ट आहे त्यांनी साक्षात प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी भरपूर मदत घेतली. आणि एवढं मेहनत करून आपण केले ज्या पद्धतीने ज्या क्वालिटीने आपण केले त्याच क्वालिटीचा सेवा रुग्णाला मिळावा याचा एवढंच आमचं अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.